नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मग भोकर, मुदखेड, अर्धापूर या तीनही भागामधल्या जवळपास 2 ते 2.5 लाख लोकांचे बाप कोण आहे तुम्हाला माहिती आहे? अशोक चव्हाण साहेब. असं मी नाही म्हणत आहे. अशोक चव्हाण साहेबांची मुलगीच हे म्हणते आहे. आता तिचं वक्तव्य काय आहे हे पहिल्यांदा तुम्ही ऐका. पण मला असं वाटतं भोकर, मुदखेड, अर्धापूर या सगळ्यांचा बाप म्हणजे आणि आता हे ऐकल्याच्या नंतर जे मला वाटलं ना, म्हणजे अरे तुम्ही आमदार झाले म्हणून काहीही बरळायचं. हातात माईक आला, समोर 4 लोक बसलेले आहे, म्हणजे काहीही बरळायचं आणि टाळ्या घ्यायच्या. बरं, ते टाळ्या वाजवणाऱ्या लोकांची पण अकलेची मला कमाल वाटते. अरे तुम्ही बोलताय काय? भोकर, मुदखेड, अर्धापूर या भागाचे बाप आहेत ते? कसले बाप आहेत? म्हणजे लोकांच्या कमेंट आहे, लोक खूप घाण बोलतात. लोक म्हणतात तुमचे बाप असतील, तुमचे वडील असतील, तुम्हाला त्यांचा काय म्हणूया रिस्पेक्ट वाटत असेल, आदर वाटत असेल, ती भावना मी समजू शकतो. तुम्ही म्हणा की माझा बाप खूप चांगला आहे, खूप भारी आहे, खूप प्रेमळ आहे, हे आम्ही एक वेळ ऐकून घेऊ. पण आमदार लेवलची एक मॅडम ती असं म्हणते की या तिन्ही भागातल्या जवळपास 2 ते 2.5 लोकांचा बाप हा अशोक चव्हाण साहेब आहे. कशावरून म्हणताय? असं कोणतं त्यांनी आगाध असं काम केलं आहे या इथल्या जनतेसाठी की लोकांनी त्यांना बाप समजावं? नाही, मग लोकांनी जे कमेंट्समध्ये इज्जतच काढलेली, लोक म्हणतात की या महाराष्ट्राचा बाप एकच, छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग अजून कोणाला करायचं असेल तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले आहे, शाहू महाराज आहे, सावित्रीबाई फुले. हे आमच्यासाठी बाप माणसं आहेत, कारण की त्यांनी कुणाचीही तमा न बाळगता इथल्या सामान्य जनतेसाठी, इथल्या बहुजनांसाठी काम केलेलं आहे. आणि हे अशोक चव्हाण, श्वेतपत्रिका काय आली दुसऱ्या दिवशी त्यांनी पक्ष बदलला, डायरेक्ट भाजपमध्ये गेले. मग तुमचं जसं नाव त्या लोकसभेमध्ये आलं की आता यांच्यावर इन्क्वायरी बसणार आहे, हे जेलमध्ये जाणार आहे, नरेंद्र मोदी येतात तुमच्या भागामध्ये भाषण करतात की हे जे काँग्रेसचे अशोक चव्हाण आहे यांना आम्ही जेलमध्ये टाकू, लगेच तुम्ही घाबरता. असा घाबरणारा वगैरे आमचा बाप नाही. मी नांदेड जिल्ह्यातलीच आहे, मी त्याच भागातली आहे आणि म्हणून मला हे बोलायचं आहे. जो माणूस असं म्हणतो की मी 14 वर्ष वनवास भोगला, काँग्रेसने वनवास मला हे करायला भाग पाडलं. अरे तुमच्या घरामध्ये 2-2 मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. तुम्हाला 2दा त्यांनी खासदारकीसाठी तिकीट दिलं. तुम्ही एकदा हरले तेव्हा तुम्हाला त्यांनी आमदार केलं. तुमच्या बायकोला त्यांनी आमदार केलं. तुम्ही हरलेले असताना सुद्धा त्यांनी तुम्हाला मंत्री केलं. आत्ता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तुम्हाला काय काय नाही दिलं. 14 वर्ष काय 25 ते 30 वर्ष तुमच्या घरामध्ये सत्ता आहे आणि तरी तुम्ही म्हणता वनवास. असा खोटं बोलणारा या अर्धापूर, मुदखेड या भागातल्या लोकांचा बाप नाही, असूच शकत नाही. कुठलाही असा इतका खोटारड्या माणसाला मी तर म्हणते बाप मानू नये. हां, मी हे म्हणते ना की ह्या ज्या ताई आहेत अशोक चव्हाणांची मुलगी, त्यांना आपल्या वडिलांबद्दल प्रचंड आदर असेल, आम्ही समजू शकतो. तो असतोच, असायलाच पाहिजे प्रत्येकाला. आपल्या वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, त्याचा एक अभिमान असणं वेगळी गोष्ट आहे. अरे पण ती समोरची गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर, ह्या लोकांना पण ते चिपकवून द्यायचं म्हणजे हे काय आहे? बोलायला लागलं म्हणजे काहीही बोलायचं हे चालणार नाही. आणि तुम्ही काय कोणीही नाही आहात, तुम्ही आमदार आहात. आमच्या खिशातल्या टॅक्सच्या पैशात तो तुमचा पगार, तुमच्या बुडाखालची गाडी, तुमचे 4-5 कार्यकर्ते, तुमचे त्यांना जे काय तुमचं सगळं हे माझ्या टॅक्सच्या पैशातून जातं. आणि म्हणून तुम्ही जर असं काहीही बोलत असाल तर मला असं वाटतं की एक नांदेडची मुलगी म्हणून मी हे तुम्हाला सांगायलाच पाहिजे. या महाराष्ट्रातली एक नागरिक म्हणून सुद्धा मला हे तुम्हाला सांगायचं आहे की ताई, ठीक आहे साहेब गेले तिकडे, काय त्यांची मजबुरी असेल, पण आता गेले म्हणून काही पण बरळायला लागू नका. आणि मी तर म्हणते ते काय भाजपमध्ये गेल्याच्या नंतर ते म्हणतात ना की ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला, तसं ते जसे ते लोक बोलत असतात त्या पक्षातले, तसं आता हे नंतर गेलेले सुद्धा वेगवेगळ्या इकडून तिकडून आणलेले सुद्धा काही पण बरळायला लागतात. म्हणजे एक वेळ मी बरेच लोक बघतायत की मजबुरी म्हणून जातात भाजपमध्ये, पण ते त्यांचा हिंदू मुसलमानाचा अजेंडा, तो संघी मनुवादी ब्राह्मणवादी अजेंडा चालवत नाहीत. ते म्हणतात आम्ही शाहू फुले आंबेडकरवादी आहोत, आम्ही असमानतेला मानतो. हे ठीक आहे ना, तिकडे गेल्याने तुम्ही त्यांचीच भाषा करताय. अरे हे चूक आहे,
हे असं नका करू. एवढे वर्ष जे काय तुमच्या घरामध्ये सत्ता होती, तुम्ही जे काही तिथं शाळा कॉलेजेस तुमच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, ती जी काही मजबुरी असेल असं काही पण हे नका करू. तिथल्या भूमिपुत्रांनी सुद्धा कमेंट्स केलेले आहेत, सांगितलेलं आहे की हे चुकीचं आहे, हे आमचे बाप नाही आहेत. आणि ते तुम्हाला वाटत असेल हे म्हणणं हे लोकशाहीला धरून सुद्धा नाही आहे. अरे लोकशाही हा त्याचा बाप आहे, हा सगळ्यांचाच बाप आहे म्हणून तुम्हाला निवडू असं लोकशाहीत नाही चालत. मतदानालाचा हक्क आहे. ज्यांनी मतदान केलं ते तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तिथे पाठवतात. आमचा तू बाप आहे म्हणून नाही पाठवत कोणीही. लोकशाहीचा असा अपमान करू नका. हा देश संविधानावर चालतो. संविधान म्हणतं की मतदानाने निवडून येणारे लोक पुढे जातील. त्यामुळे इथल्या जनतेच्या डोक्यामध्ये असं काहीतरी व्यक्तिपूजक नावाची गोष्ट डोक्यामध्ये घालू नका. आणि चुकीचा पायंडा माझ्या राज्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये कृपया घालू नका ताई. थोडंसं आहे ना हे वाचा, सुभाषचंद्र बोस वाचा, महात्मा गांधी वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा. गेलात तुम्ही तिकडे ठीक आहे, भाजपमध्ये गेलात ठीक आहे, पण निदान वाचून समजून घ्या. कारण की आहे ना लॉंग टर्मसाठी ज्या लोकांना लक्षात ठेवलं जातं ते लोक या सगळ्या चांगल्या आदर्श मूल्यांना धरून चालणारे असतात. सत्ता सगळ्यांची जाणार आहे, एक ना दिवस हे पण जाणार. तेव्हा तुम्ही कोणाची लाचारी करणार हा प्रश्न आहेच. या सगळ्याबद्दलच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया सांगा. तुम्ही नांदेडचे असाल, भोकर, मुदखेड, अर्धापूर या भागातले असाल, त्यांच्यापर्यंत मात्र हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि 1 जानेवारीच्या नवीन वर्ष सुरू व्हायच्या आत आपल्याला 3 लाखाचा टप्पा पार करायचा आहे. त्यामुळे मला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायला सांगा. थांबते. थँक्यू सो मच.